नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राखी तळवंदे आपले सर्वांचे विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या ऑनलाइन ॲप्लिकेशन मध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा आपला विषय नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स अँड देअर लिव्हिंग प्लेसेस। काही बर्ड्सचे किंवा ॲनिमल्सचे नाव आपल्याला माहिती पाहिजे, सोबतच त्यांचे निवारे, त्यांची राहण्याची जागा किंवा ते जे साऊंड काढतात, जे आवाज करतात त्याला काय म्हणतात हे आपल्याला माहिती पाहिजे। त्याविषयीचाच आपला आजचा लेक्चर आहे। तर आपण कसे प्रश्न येतात त्याच्यावर आधी हे वाचून घेऊया। चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स। खाली काही वर्ड्स दिलेले आहे आपल्याला, यापैकी एकदम योग्य संच कोणता आहे? मंकी, कब, वूप्स, कॅमल, काफ, ग्रंट्स, आउल, ओवेट, क्लक्स, काउ, काफ, कॉस। तर यामध्ये जे ऑप्शन नंबर 2 आहे कॅमल, काफ, ग्रंट्स, हे राईट ऑप्शन आहे। त्यामध्ये कॅमलचं जे यंग वन्स आहे त्याला काफ म्हटलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे। पुढील पैकी कोणत्या प्राण्याचा आवाज चुकीचा आहे? विच साऊंड ऑफ द ॲनिमल इज इनकरेक्ट? एस ब्रेस, हॉर्स नीस, क्रो क्रोस, स्पॅरो चर्प। तर यामध्ये क्रोजचा जो आवाज आहे त्याला क्रोज नाही म्हणत, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे चुकीची जोडी आहे। व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक? पिक्चर मध्ये आपल्याला दिसतोय साप आहे, स्नेक आहे, तर स्नेक कसा आवाज करेल? ग्रंट, हिस, चर्प, क्राय। तर जे स्नेकचं जे आवाज आहे त्याला म्हटलं जातं हिस, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यंग वन ऑफ काउ कॉल्ड? काऊच्या यंग वनला काय म्हणतात? तर ऑप्शन्स आधी रीड करूया। कब, काफ, लॅम्ब, किट। तर काऊ याचा जो यंग वन आहे त्याच्या पिल्लाला काफ म्हटलं जातं, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज द लिव्हिंग प्लेस ऑफ टायगर? जे वाघाचं निवासस्थान जे आहे त्याला काय म्हटलं जातं? नेस्ट, फोल्ड, डेन, कोट। तर ऑप्शन नंबर 3 वाघाच्या घराला, वाघाच्या निवासस्थानाला आपण डेन, DEN डेन असं म्हणतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, हॉर्स लिव्ह इन अ स्टेबल। हॉर्स जिथे राहते त्याला स्टेबल म्हणतात। तर रॅबिट लिव्स इन अ डॅश। रॅबिटच्या घराला काय म्हणतात? तर घोड्याच्या तबेल्यात ठेवतात घोड्याला, तर डॅश सशाला मध्ये ठेवतात। सशाला कुठे ठेवतात? तर ऑप्शन्स वाचूया। हच, स्टॅग, कॅनल, फोल्ड। तर सशाच्या घराला आपण हच म्हणतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे राईट आन्सर आहे। द यंग वन ऑफ डॉग इज कॉल्ड। डॉगच्या पिल्लाला काय म्हणतात? हे तर सर्वांनाच माहित असेल, पपी म्हटलं जातं डॉगच्या पिल्लाला, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट साऊंड डज अ हेन मेक? हेन जे आहे ते कशा पद्धतीचा साऊंड करते, कसा आवाज येतो? क्रुक, कॅकल, कू, क्वॅक। तर ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे। कोंबडीचा जो आवाज असतो त्याला म्हणतात कॅकल। नेक्स्ट, विच ऑफ द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन? विच इज द करेक्ट पेअर? खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य जोडी कोणती आहे? हेन, कूक, लॉयन, स्टे, ईगल, कोट, हॉर्स, पेन। तर इथं हेनच्या घराला आपण कूक म्हणतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर। जस्ट ॲज अ लायन लिव्स इन अ केव्स, द पिग लिव्स इन अ। जर का लायनच्या घराला सिंह गुहेत राहतो, तसा डुक्कर हा कुठे राहतो? तर त्याच्या घराला म्हटलं जातं स्टाय, STY, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे राईट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, द फिमेल ऑफ अ डॉग इज कॉल्ड। डॉग कुत्र्याला जसा हा पुरुष आहे तसं मादीला त्याच्या काय म्हटलं जातं? पुसी, डो,
बीच, इव. तर बीच हे राईट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द गिवन साऊंड ऑफ एनिमल इज करेक्ट. प्राण्यांच्या आवाजापैकी कोणता आवाज बरोबर आहे. फ्लाय क्राइज, हॉर्स बार्क, गोट ब्लीट्स, फ्रॉग कॅकल्स. तर यामध्ये गोटचा जो आवाज असतो त्याला म्हणतात ब्लीट. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट ऑप्शन आहे. वेअर डज अ बुल लिव्ह. बुल बैल, म्हणजे बैलाचे राहण्याचे ठिकाण कोणते आहे. कूप, स्टेबल, शेड, केनल. बुल कुठे राहील. शेड मध्ये म्हणजेच गोठ्यामध्ये. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. द क्राय और साऊंड ऑफ अ टायगर इज कॉल्ड. वाघाच्या ओरडण्याला काय म्हणतात. कू, रोर, ग्रंट, ग्रॉल. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 वाघाच्या ओरडण्याला रोर असं म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे. व्हॉट इज द यंग वन ऑफ हॉर्स कॉल्ड. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात. काफ, कब, कॉल्ट, पप. तर घोड्याच्या पिल्लाला कॉल्ट असं म्हटलं जातं. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. विच ऑफ द गिवन पेअर ऑफ वर्ड इज करेक्ट. पुढील पैकी कोणती जोडी बरोबर आहे. एलिफंट, कब, कॅट, किटन, फॉक्स, किड, उल्फ, फॉन. तर यामध्ये ऑप्शन नंबर 2 कॅट, किटन हे राईट आन्सर आहे. जे की कॅटच्या पिल्लाला आपण किटन म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे. आता रिडल टाइम. काही तुम्हाला पझल दिलेली आहे. आय एम अ बर्ड, आय फ्लाय हाय इन द स्काय, आय हॅव शार्प आईज, व्हॉट इज माय यंग वन कॉल्ड. मी एक बर्ड आहे की जे की उंच आकाशात उडतो आणि माझे डोळे फार तीक्ष्ण आहे आणि माझ्या यंग वन्सला म्हणजे माझ्या पिल्लाला काय म्हणतात. आता हा बर्ड कुठला आहे जो की खूप आकाशात उंच उडतो आणि ज्याचे आईज फार शार्प आहे. तर ईगल आहे. तर ईगलच्या पिल्लाला म्हटलं जातं एगलेट. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द ॲनिमल इट्स मीट. आता इथं काही ऑप्शन्स आहे आणि यापैकी कुठला प्राणी मांस खातो. तर ऑप्शन नंबर 4 टायगर हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश इज द साऊंड मेड बाय द माऊस. उंदराचा आवाजाला काय म्हटलं जातं. स्क्रीम, स्क्विक, येल, ब्लीड. तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं राईट आन्सर आहे. स्क्विक. उंदराच्या आवाजाला स्क्विक असं म्हटलं जातं. ना द यंग वन ऑफ अ गोट. गोटच्या यंग वनला काय म्हणतात. बकरीच्या पिल्लाला किड, बक, पप, फॉन. तर बकरीच्या पिल्लाला फॉन असं म्हटलं जातं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे. व्हॉट इज द फिमेल ऑफ बुल कॉल्ड. बैलाच्या मादीला काय म्हणतात. जर बैल हा पुरुष आहे तर त्याच्या मादीला आपल्याला तर माहीतच आहे, त्याला काऊ म्हटलं जातं. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इफ डॉग बार्क, डॉग्स बार्क, देन बियर. जर का डॉग हा भुंकतो तर अस्वले काय करतात. स्नॉर्ट, रोर, ग्रंट, स्क्रीम. ऑप्शन नंबर 1 जे आहे स्नॉर्ट हे राईट आन्सर आहे. विच ऑफ द गिवन पेअर ऑफ ॲनिमल अँड साऊंड इज इनकरेक्ट. खाली काही प्राणी आणि त्यांचे आवाज दिलेले आहे. त्यापैकी चुकीची जोडी कोणती आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये मंकी चॅटर्स, आउल हुड्स, फ्रॉग क्रोक्स, एलिफंट ग्रंट्स. तर यामध्ये एलिफंट ग्रंट आहे हे चुकीचं आहे. एलिफंटचं जे आवाज आहे हा ग्रंट नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द यंग वन ऑफ एन ॲनिमल. आता यंग वन म्हणजे कोणतं प्राण्याचं पिल्लू आहे. ऑप्शन्स दिलेले आहे. यामध्ये पिल्लू कोणतं आहे हे सांगायचं आहे. फॉक्स, शीप, माऊस, काफ. याच्यामध्ये कुठलं जे आहे हे प्राण्याचं पिल्लू आहे. तर या ठिकाणी काफ जे आहे हे पिल्लू आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी सांगायची आपल्याला. ऑल हुड्स, डक म्यूज, फ्रॉग क्रूक्स, शिप ब्लेड्स. यामध्ये डक
जो आहे त्याचा म्यूज असा आवाज करतच नाही तो, त्याच्यामुळे ही चुकीची जोडी आहे. ऑप्शन नंबर 2 ही राईट आन्सर आहे. इज द यंग वन ऑफ अ स्वॅन डॅश इज द यंग वन ऑफ अ स्वॅन. डॅश हे हंसाचे पिल्लू आहे. यामध्ये चिकन, सिग्नेट, गीज, डकलिंग. तर ऑप्शन नंबर 2 जे आहे हे राईट आन्सर आहे. सिग्नेट हे राईट आन्सर आहे. हंसाच्या पिल्लाला सिग्नेट असं म्हटलं जातं. विच पेअर ऑफ द वर्ड इज इनकरेक्ट. पुढील पैकी कोणती जोडी बरोबर नाही. बी हाय, टायगर डेन, स्पायडर वेब आणि लास्ट आहे हेन नेस्ट. हेनच्या घराला नेस्ट नाही म्हणत, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ही चुकीची जोडी आहे. नेक्स्ट आन्सर. व्हॉट इज द लिव्हिंग प्लेस ऑफ अ हॉर्स कॉल्ड. घोड्याच्या घराला काय म्हणतात. ब्युरो, केनल, स्टेबल, शेड. तर घोड्याच्या घराला स्टेबल म्हटलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. चूज द साऊंड ऑफ बर्ड. पक्ष्यांचे केलेला आवाज आपल्याला ओळखायचा आहे. याच्यामध्ये ब्रे, क्रिक, स्क्विक, चर. त्याचा स्पॅरो, चर्प. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हा आवाज झाला, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल अँड यंग वन. प्राणी आणि त्याचे पिल्लू यांची योग्य जोडी निवडायची आहे. फॉक्स, लॅम्ब, लायन, कप, डॉग, काफ, टायगर, पप. आता इथे जी आहे योग्य जोडी निवडायची प्राणी आणि त्याचा पिल्लू, ज्याच्यामध्ये लायन, कप. लायनच्या पिल्लाला कब असं म्हटलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे. द यंग वन ऑफ डिअर इज कॉल्ड. हरणाच्या पिल्लाला काय म्हटलं जातं. फॉल, काफ, कप, फॉन. तर हरणाच्या पिल्लाला फॉन म्हटलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे. व्हॉट साऊंड डज अ कुकू मेक. कोकिळा जो पक्षी आहे तो त्याचा आवाज कसा असतो. क्रो, कू, हॉल, काव. तर कोकिळाचा आवाज आपल्यालाही माहिती आहे, कू आवाज असतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे. विच ऑफ द लिव्हिंग प्लेस ऑफ अ मंकी. माकडाचे निवासस्थान कुठे आहे. माकड कुठे राहतं आपल्या सर्वांना माहिती आहे. होल, कोट, ट्री, नेस्ट. येस, माकड कुठे राहतो. ट्री. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. विच ऑफ द गिवन पेअर ऑफ वर्ड इज इनकरेक्ट. चुकीची जोडी कोणती आहे. कॉक, हेन, पिग, सॉ, पिकॉक, पिहेन, शिप, कव. इथे चुकीची जोडी जी आहे शिप, कव ही योग्य जोडी नाहीये, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चूज द रॉंग पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. पुढील जोड्यांपैकी चुकीची जोडी निवडायची आहे. पिकॉक, पिहेन, ड्रेक, डक, मंकी, एप, बिली, गोट. तर यामध्ये मंकी, एप ही चुकीची जोडी आहे. मंकीच्या पिल्लाला काही आपण किंवा त्याचा जो पुरुष आहे पुरुष जातीला एपही म्हटल्या जात नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 जे आहे हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट. इफ फॉक्स हॅव कब देन डॅश हॅव कब्स टू. जर फॉक्सच्या पिल्लांना कब म्हटलं जातं तर अजून कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला कब म्हटलं जातं. गोट, बेअर, बफेलो, शिप. तर यामध्ये जे बेअर आहे याच्या पिल्लाला आपण कब म्हणतो, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर आहे. चूज द करेक्ट वर्ड फॉर द साऊंड हिना. तरसच्या ओरडण्याचा योग्य शब्द. तरस जो आहे प्राणी त्याचे जे ओरडणे आहे त्याला काय म्हणतात. ट्रम्पेट, रोर, लाफ, गिबर. तर त्याच्या ओरडण्याला गिबर असं म्हटलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे. चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस ऑफ पिग. म्हणजे जे डुक्कर आहे त्याचे राहण्याचे योग्य ठिकाणाला काय म्हणतात. कॅनल, स्टेबल, डेन, स्टे. तर यामध्ये जे डुकराच्या घराला स्टे असं म्हटलं जातं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुन्हा एक पझल आहे आपल्यासाठी. आय एम अ डोमेस्टिक ॲनिमल. आय लाईक टू ड्रिंक मिल्क अँड ईट माइस.
आयडेंटिफाय माय साऊंड. तुम्ही ओळखलंच असेल याचा आन्सर काय आहे. तर मी एक पाळीव प्राणी आहे, मला दूध प्यायला व उंदीर खायला खूप आवडते, माझा आवाज ओळखा. ऑप्शन्स वाचूया आपण. स्क्विक, काव, म्यू, चव. है ना, आपण बरोबर ओळखलं की डोमेस्टिक म्हणजे आपण जे ॲनिमल्स पाळू शकतो, घरात पाळतो त्याला डोमेस्टिक ॲनिमल म्हणतात, जे की ज्याला मिल्क प्यायला खूप आवडतं आणि माईस पकडतं म्हणजे उंदीर पकडतं. कोण आहे ते? मांजर आहे. आणि मांजराच्या आवाजाला काय म्हणतात? म्यू. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. इफ पिग स्क्विल देन वुल्व्स. जर का डुक्कर स्क्विल कर्कश आवाज काढतात तर लांडगे काय करतात? लांडग्यांच्या कर्कश आवाजाला काय म्हणतात? हाल, ग्राउल, स्क्विक, क्रूक. ऑप्शन नंबर 1 हॉल राईट आन्सर आहे. चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. दिलेल्या पर्यायातून योग्य जोडी निवडा. ऑप्शन्स वाचूया. बेअर, रोर, आउल, हूट, पिग, ग्राउल, फ्रॉग, स्क्वॅक. तर यामध्ये आपल्याला योग्य पर्यायातून योग्य जोडी निवडायची आहे. तर यातील आहे ऑप्शन नंबर 3 जे की राईट आहे, पिग, ग्राउल. अशा पद्धतीने आपण काही ॲनिमल्स, त्यांची घरं आणि त्यांच्या आवाजांबद्दल माहिती घेतली. या चॅप्टरचा पुन्हा पुन्हा आपण अभ्यास करा, जेणेकरून आपल्या लक्षात राहील कोणत्या प्राण्याच्या पिल्लांना काय म्हटलं जातं आणि आवाजाला काय म्हटलं जातं. अशाच पद्धतीच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा भेटूया. टिल देन गुड बाय अँड बेस्ट ऑफ लक एव्हरीवन.